नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ विचार युवकांची। सध्या आपण परत एकदा प्रभाग क्रमांक 7 आज शिवजयंती उत्सव आहे, त्या अनुषंगाने इकडे प्रभाग क्रमांक 7 चे नगरसेवक आणि त्यांचे स्थानिक लोकांनी आज मिरवणूक काढली होती। ते मिरवणुकीचा अनुषंग काय होता, कशा प्रकारे दृश्य होता, त्या सर्व गोष्टी चर्चा करण्यासाठी सध्या आपल्या बरोबर निशाजी चोरगे, जे निशाजी चोरगे म्हणजे नगरसेवक सुद्धा झालेले नवनिर्वाचित या प्रभागाचे, त्यांच्यावर आपण चर्चा करणार आहे। अनेक प्रश्नांचे उत्तर ते देतील का ते आपण विचारायचा प्रयत्न करू। सध्या निशाजी नमस्कार, आज शिवजयंती आहे, त्या अनुषंगाने आपण मिरवणूक काढली, कशा प्रकारचा दृश्य होता आणि काय संकल्पना होती? सर्वप्रथम तर सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि शिवजयंतीच्या निमित्ताने आपल्या विभागात म्हणजे फुलपाडा विभागात आणि प्रभाग क्रमांक 7 मध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणजे नानानी पार्क पासून ते फुलपाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी शिवजयंतीचे कार्यक्रम होतात, दरवर्षी होतात। तसाच हा पण एक कार्यक्रम होता, पण यावेळेस ही यात्रा काढली म्हणजे सर्व जणांचं असं म्हणणं होतं की आपण एक यात्रा काढायला पाहिजे, की एकेचा संकट मिळाला पाहिजे, की आपण सर्व एक आहोत, आपल्या धर्माचं असो, महाराजांनी जे जे सांगितले ते आपण सर्व पुढे घेऊन जातो। सगळं महिला त्याच्यामध्ये जास्तीत जास्त महिला वर्ग होते आणि आपले रणरागिणी महिला मंडळाच्या तर्फे ही यात्रा काढण्यात आली आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला। त्यांच्या महिला मंडळ विकास नगरीपासून ते आपल्या आरजेच्या सिग्नलपर्यंत सर्व आपली पालखी आली, सर्व म्हणजे आपले सर्व नगरसेवक होते, चारीच्या चारी प्रभाग क्रमांक 7 चे, आणि सर्व महिला मंडळ, अतिशय सुंदर असा कार्यक्रम। त्याच्यात माध्यमात दुसरा एक आपला नारायणनगरमध्ये कार्यक्रम झाला, सकाळी जनसंपर्क कार्यालय बाळू मेंढरे यांच्या इकडे कार्यक्रम झाला। तसंच नानानी पार्कमध्ये कमीत कमी 2 ते 3 कार्यक्रम झाले। तसे प्रभाग क्रमांक 7 मध्ये कमीत कमी आजच्या शिवजयंतीनिमित्त एक 10 ते 12 कार्यक्रम झाले। सकाळी आपले युवा आमदार क्षितिज दादा हे पण होते, त्यांनी पण कार्यक्रमांना भेटी दिल्या। असा चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आज आपलं शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला। ज्या प्रकारे आता मिरवणूक काढलेली आहे, त्यानंतर आता आपण जिंकलेले आता प्रभाग क्रमांक 7 मध्ये अनेक प्रश्न आता मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेले। ज्या प्रकारे मोठा प्रश्न असेल की पाणीची, ते लोकांच्या घरात आता पाणी एकदम खराब पाणी येतोय, व्यवस्थित येत नाहीये, टायमावर येत नाहीये, त्यावरती कशा प्रकारे आपण काम करणार? ज्या प्रकारे लोकांची समस्या आता मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली नाही, पाण्याचा विषय तर आता आहेच। आता आम्ही बघितलं, मला पण बऱ्याच ठिकाणी सगळे आमच्या सगळ्या नगरसेवकांची चर्चा झाली त्याच्याबद्दल, पाण्याबद्दल। पाणी जे आता आजच्या तारखेला येत होतं, हे कालपर्यंत आपलं डॅमचं पाणी येत होतं, त्याच्यामुळे ते गढूळ पाणी होतं आणि ते आज कालपासून बंद करण्यात आलेलं, त्याच्यामुळे आज गढूळ पाणी आलं नसेल असं आम्हाला पाणी विभागाने सगळ्यांनी सांगितलेलं आहे। आणि आपल्या सूर्या टप्प्याचं जे पाणी आहे ते डायरेक्टली लाईन, आता ही मेन भूमिकन्यापासून तर ती आपली आरजेपासून ते ती पूर्ण फिल्टर प्लांटपर्यंत आपण एक नवीन लाईन टाकलेली आहे। या लाईनीसाठी आम्ही जवळजवळ 2 ते 3 वर्षापासून मेहनत केली आणि आता ऑलरेडी लाईन झाली। ती लाईन फक्त जॉईन करायची बाकी आहे। ती जॉईन केल्यानंतर आपला फिल्ट्रेशन प्लांटला व्यवस्थित पाणी येईल आणि त्याच्यामुळे आपल्या पाण्याचे प्रॉब्लेम 90% सॉल्व्ह होईल। त्याच्या व्यतिरिक्त जी आपण जीवदानीच्या पायथ्याच्याकडून लाईन आलेली आहे, ती लाईन चालू करून घेतलेली आहे, त्याच्याने थोडा आपल्याला इफेक्ट झाला। म्हणजे पाण्याचा विषय हा आपल्या नवीन अमृत स्कीममध्ये आपण नवीन लाईनी येतात, जॉईन टाकतो, वाढवत आहोत। त्या लाईन जॉईन करण्यासाठी आपल्याला गॅप घ्यावा लागतो, त्याच्यामुळे एक 10-15 दिवसाचा विषय आहे। तो सॉल्व्ह झाल्यानंतर आपल्याला नवीन ज्या लाईन आहेत सगळ्या जॉईन केल्या जातील, त्याच्यातनं नवीन ठिकाणी पाणी पुरवठा केला जाईल। अशा सर्व या माध्यमातून आपण सर्व काम करत आहोत। म्हणजे आपले सगळेच्या सगळे चारीच्या चारी म्हणजे राऊत साहेबांना तर जास्त एक्सपिरियन्स आहे, आपल्या जवळजवळ ते आज 25 वर्ष झाले नगरसेवक आहेत, त्यांनी पण चांगल्या तऱ्हेने प्रशासनावर पकडलेली आहे आणि ते त्यांच्या माध्यमातून आणि सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही चांगल्या तऱ्हे काम करत आहोत। आणि एकच तुम्हाला सांगतो की जो विश्वास बहुजन विकास आघाडीवर दाखवलेला आहे तोच विश्वास राहणार आणि सगळ्यांना लोकांना पण माहिती आहे की बहुजन विकास आघाडीच काम करते आणि लोकांच्या सुखादुःखात बहुजन विकास आघाडीच येते। म्हणून लोकांनी पण आम्हाला सर्वांना निवडून दिलं, माननीय लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्यावर विश्वास दर्शवला, परत आम्ही लोकांचे आभारच मानतो। आणि जी कामं राहिली असतील म्हणजे पाण्याचे विषय असो, रस्त्याचे कचऱ्याचे विषय आहेत, कचऱ्याबद्दलचे विषय आहेत, ते पण सगळे विषय आम्ही चारी नगरसेवक एकत्रितपणे हँडल करत आहोत। रावजी, जशा प्रकारे निशाजी म्हणाले की आपल्याला 25 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, पण आपण कधी पाणी केली होती का? ज्या प्रकारे वॉलमॅन काम करतात, त्यांचे कॉन्ट्रॅक्टर काम करतात, एक कनेक्शन एक पर्सनल व्यक्तीला जोडण्यात येतो, अशा प्रकारे किती लोकांचा नाक त्रास होत असेल, त्यावरती काय कसं लक्षात नाही? सर्वप्रथम मी महाराष्ट्राच्या आराध्य दैवत आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। निशाजी चोरगे बोलल्याप्रमाणे गेले 25 वर्षापूर्वी काय होतं, आज काय आहे मला माहिती आहे। 5.5 वर्ष त्या ठिकाणी नियोजन नाही, म्हणजे प्रशासकीय राजवट आणि नियोजन नसल्यामुळे आज ते पाणी सोडता आलं नाही। आज 1 महिना झालेला आम्हाला बसून इकडे। आता आमचे महापौर
जे अजिजी पाटील आहेत त्यांनी सगळे अधिकारी कर्मचारी इंजिनियर यांच्या मिटिंग लावलेल्याच आहेत. ह्या मे महिन्यात जे पाणी आता तुम्ही बोललात काय गदूळ आलेलं वगैरे, आणि गदूळ आणि त्याला फोर्स कसं गदूळ न आणि त्याला फोर्स कसं वाढेल अशा पद्धतीने पाणी नियोजन करण्यासाठी आम्ही सुरुवात झालेली आहे आमच्या या ठिकाणी. आणि छोटी मोठी जी काही कामं आहेत त्याची सुद्धा आमची सर्व 4 नगरसेवक म्हणून मिटिंग झालेली आहे. ते रस्ते गटर तर होतच राहतील, पाणी हा मोठा प्रश्न आहे. त्या ठिकाणी आपल्याला मगाशी निशांतजी चोरगे बोलले की अमृत योजनेतून आम्ही बऱ्याच ठिकाणी आता लाईन टाकलेल्या आहेत. त्या लाईन जॉईन करण्याचा अजून बाकी आहेत, त्यासुद्धा आम्ही करायला लावलेल्या आहेत. म्हणजे पाण्याचं नियोजन त्या ठिकाणी व्यवस्थित होईल. निशाजी, उद्या आता महासभा असणार आहे, ज्या प्रकारे सभापती घोषित होणार आहे स्टँडिंग समितीचं, कशा प्रकारे पुढे कामकाज होणार, ज्या प्रकारे लवकरात लवकर समिती गठन होऊन आता नगरसेवक कामाला लागतील का? नाही, उद्या महासभेमध्ये 2 विषय आहेत. एक स्टँडिंगचे जे मेंबर्स आहेत त्यांचं होईल, त्यांचं सिलेक्शन होईल. म्हणजे आपल्या बहुजन विकास आघाडीचे 10 मेंबर आणि भारतीय जनता पार्टीचे 6 मेंबर, असे 6 मेंबर त्यांचे सदस्य त्यांचं दिलं जाईल, नावं दिलं जातील. त्याच्यामध्ये जे पण असतील त्यांचं अभिनंदन होईल सगळ्यांचं. आणि त्याच्यानंतर त्यांच्यात जो सभापती निवडले जाईल त्याची प्रोसिजर नंतर होईल. आणि दुसरे असे बरेच विषय आहेत, आयत्या वेळेवर विषय होणार आहेत. महासभेची मग पहिली महासभा म्हणजे आपले महापौर माननीय अजिजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पहिली महासभा होणार आहे. त्यासाठी सगळ्यांना उत्स्फूर्त आहे, कारण की सगळे नगरसेवक, राऊत साहेब तर बरीच वर्ष त्यांनी काम केलेलं आहे, प्रतिभा त्यांनी काम केलेलं आहे, सगळ्यांनी केलेलं आहे. आमच्यासारखे नवीन जे नगरसेवक आहेत त्यांना त्याची जास्त उत्स्फूर्तता आहे, कारण की आज जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ सर्व म्हणजे 115 मध्ये कमीत कमी 50% नगरसेवक नवीन आहेत यावेळेस. म्हणजे कुठच्याही पक्षाचे असो, बहुजन विकास आघाडीचे असो किंवा भारतीय जनता पार्टीचे असो, 50%च्या वरती नगरसेवक हे सगळे नवीन आहेत. धनंजय जी, क्या बोलोगे, जिस प्रकार से आप जिस क्षेत्र में काम करते थे जनकपुर धाम, तो पानी की समस्या जो कनेक्शन को लेके बहुत बड़े पैमाने पे उस समय जब नगर सेवक थे उनके, तब उन्होंने अनाधिकृत तरीके से कनेक्शन दिया गया था, उस पर किस प्रकार से आप काम करोगे? 50,000 60,000 रुपये लेके कनेक्शन जो गरीब लोगों को दिया था, इस प्रकार से आप काम करोगे? अभी हमारा इस विषय पे बात हुआ है, मैं इस विषय में महापौर साहब से मिलने वाला भी हूँ, मेरा पत्र भी तैयार है. हमारा ये कहना है जो जिसको फंसाया गया, पब्लिक का तो कोई दोष नहीं है, उसको रेगुलराइज करना है. उसको जो महानगर पालिका का नुकसान है उसका जो भी पावती फाड़ने का जो भी स्कीम है वो करके सबको रेगुलर करेंगे और विधिवत करेंगे. अभी उसके लिए हमने जो अभी अमृत योजना का पाइपलाइन नया डाला है, उसमें जब रिकनेक्शन करेंगे ना तभी जिसके पास पावती होगा उसका ही कनेक्शन होगा. आज भी पानी पुरवठा विभाग के जो दामने जी है, उन्होंने भी पर्सनल व्यक्ति को नल कनेक्शन दिया गया. अगर पर्सनल व्यक्ति को कनेक्शन दिया जाएगा तो किस प्रकार से सभी के घरों में पानी आएगा? देखिए, सबसे पहली बात है जो अनलीगल कनेक्शन देते हैं उससे सबसे ज्यादा तकलीफ लोगों को होता है. तो मैं आपके माध्यम से आह्वान करना चाहता हूँ लोगों को कि लोगों को हमारे पास में रिपोर्ट देना चाहिए, बोलना चाहिए, बुला के दिखाना चाहिए कि इधर अनलीगल कनेक्शन हो रहा है, तो उस पर हम लोग कार्रवाई करवाएंगे किसी भी हालत में. बघितलं ज्या प्रकारे सर्व लोकांचा विश्वास आहे, त्यांनी सांगितलेलं आम्ही एक निष्ठावान म्हणून काम करणारे 7 नंबर प्रभाग मध्ये जनताने आम्हाला निवडून दिलं, तर जनतेचा नक्कीच आम्ही कामास्वरूपात काम करून दाखवणार आहे. आता बघण्यासारखं जर कशा प्रकारे आणि कशा पद्धतीने हा नगरसेवक काम करतील का, या सर्व गोष्ट बघण्यासारखं. प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनल मार्फत आम्ही नक्कीच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. धन्यवाद.